मंदिरातनं दर्शन घेऊन आम्ही खाली निघालेलो का नाही तोवर पालखी पण आलेली. मग पालखीचं दर्शन घेतलं आणि आम्ही डायरेक्ट गेलो पवनचक्क्या बघायला. घोडे पाचगणीचं वातावरण पण एकदम जबराट. ह्या असल्या वणकाव आणि मोठ्याच्या मोठ्या पवनचक्क्या. मी खाली व्हिडिओ काढिस तो बागड बिल्ल वर कधी गेलं तर कळालंच नाही. लेखानो म्हणलं तुम्हाला काय वाटलं मला काय वर चढा येणार नाही वय. ह्याला म्हणलं तो दरवाजा उघडायच्या नादाला लागू नकच नाही तर पवनचक्कीला बांधून मारतील आपल्यास. ह्या दोघी म्हणले तर तुम्हाला कशाने चौघासनी पुंगी आली. पाठ दिशी खाली उतरा. आता म्हणलं आलोय तर मोबाईलची वाईट जरा झूम क्वालिटी पण बघूया. वर जाताना बराबर चढलो खरं खाली कुठं उतरा येते तेव्हा. कसं तरी दरी दरीत खाली उतरलं करून शेवटला पायात अडकला. पोरासनी म्हणलं इथं कोणतरी याच्या अगोदर पाठदेशी घर गाठूया. वर फिरत असताना वाटते पवनचक्कीची पानं एवढी मोठी नसतील पण जमिनीवर बघा की केवढी मोठी दिसते या. मग संध्याकाळी आमच्या जे हनुमान मंडळाचा महाप्रसाद होता. पाऊस पडत तरी पण गर्दी एकदम ढीग. ह्यो जेवण मागतोय का धमकी देतोय तेच काय कळना. आणि ह्यो तुम्हाला माहित असेलच की सुका पाटील मोठा राखीस असल्या लावंग्या मिरच्या ह्यानं लय बघितल्यात आहे. आता ही सगळी मंडळातली कार्यकर्ता आहेत. ह्यांच्या वाट्याला नुसती शाक भात आली तरी ही गपगुमान खात्यात. अख्ख्या गावाला जेवण पुरलं नव्हतं ह्याच त्यांचं समाधान आहे. आम्हाला काही नुसती शाक भात खायला लागली तरी आम्ही काय तटत नाही. शेवटी कसं आहे हॅशटॅग मंडळाची कार्यकर्ते. शेवटी यानं शटर बंद करून सगळा बाजारच उठवून टाकला.